ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस आपण पाहतोय, ज्याच्यामध्ये मॅट्रिक्स जे आपण कॉन्सेप्ट बघितलेले, लक्ष द्या रे, मॅट्रिक्सचे जे कॉन्सेप्ट बघितले त्याचा वापर आपल्याला लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल आणि लिनियर इक्वेशन्स इन 3 व्हेरिएबल्सला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करण्यासाठी करायचं आहे. ठीक आहे? हा, लक्षात घ्या काय म्हणतोय मी, काय शिकतोय आपण, ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस शिकतोय. हे ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस काय ऍप्लिकेशन वापरतोय मॅट्रिक्सचं आपण, तर जे लिनियर इक्वेशन्स आहेत 2 व्हेरिएबल मधले किंवा 3 व्हेरिएबल मध्ये त्यांना सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचं आपल्याला. कळते? मग 2 किंवा जास्तीत जास्त 3 इक्वेशन्स एकाच वेळी सॉल्व्ह करणं लागू शकतो. मग सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचं, समजा तुमच्याकडे a1x प्लस b1y इज इक्वल्स टू c1, a2x प्लस b2y इज इक्वल्स टू c2. हे दोन इक्वेशन आहेत. या दोन इक्वेशनला कसं सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचं तुम्हाला माहिती आहे. तुम्ही 10वी ग्राफिकल मेथड बघितली, एलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोएफिशिएंट बघितले, सबस्टिट्यूशन मेथड बघितली. मॅट्रिक्सच्या मदतीने याला कसं सॉल्व्ह करतात तर बघा, याच्यामध्ये कोएफिशिएंट दिसतात तुम्हाला, x आणि y चे कोएफिशिएंट दिसतात. त्याला तुम्ही एका मॅट्रिक्स मध्ये लिहिलं कसं, x y x y, तर त्याच क्रमाने लिहायचे. वरचे x y चे कोएफिशिएंट जर समजा तुम्ही a1 b1 असं दिलं, खाली पण x y चे एकमेकांना आणि c1 c2 ला कंपल्सरी राईट हँड साइडला पाठवायचं हे लिहित असताना. बरोबर आहे? मी हे कोएफिशिएंट लिहिले, त्याच्यानंतर मी एक दुसरा मॅट्रिक्स घेतला ज्याच्यामध्ये मी व्हेरिएबल लिहिले 2 आणि राईट हँड साइडला मी c1 c2 लिहिलं. तर मी या दोनला असं लिहू शकतो का मॅट्रिक्स फॉर्म मध्ये? त्याचं उत्तर आहे हो. का? कारण तुम्ही या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून पहा, तुम्हाला हेच भेटेल, हाच मॅट्रिक्स भेटेल. कळतंय का? याला असं पाहूया आपण. समजा हे दोन इक्वेशन आहेत ना, मी असं लिहिलं a1x प्लस b1y a2x प्लस b2y इज इक्वल टू c1 समजा मी असं लिहिलं. माझ्याकडे दोन माझ्याकडे दोन इक्वेशन आहेत. मी यांना काय केलं, मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये लिहिलं. हा एक नंबर आहे माझ्यासाठी आणि हा दुसरा नंबर आहे माझ्यासाठी. कळतंय? हा एक नंबर आहे आणि हा दुसरा नंबर आहे. हे इक्वालिटी ऑफ मॅट्रिक्स काय सांगते रे, जर हे मूर्ख, जर हे दोन मॅट्रिक्स इक्वल आहेत याचा अर्थ काय, हा याच्याशी इक्वल आहे, हा याच्याशी इक्वल आहे. हा तर याच्याशी इक्वल झालं, परत ह्याचं इक्वेशन भेटेल. हा तर याच्याशी इक्वल झालं, म्हणजे मी असं लिहू शकतो की नाही यांना. या दोन इक्वेशनला मी मॅट्रिक्सचा वापर करून लिहिले, इक्वालिटी ऑफ मॅट्रिक्स लिहिलं. आता लेफ्ट हँड साइड जे आहे ना, ते कशाचं मल्टिप्लिकेशन आहे माहिती का, a1 b1 a2 b2 एका मॅट्रिक्स मध्ये, दुसऱ्या मॅट्रिक्स मध्ये x y आणि हे जशाला तसं. ठीक आहे? बघा हे बघा, ह्याचे ऑर्डर काय 2/2 आणि ह्याचे ऑर्डर काय 2/1. हे दोघं सेम आहेत की नाही, म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. आणि जे मल्टिप्लिकेशन 2/1 येईल आहे की नाही, 2/1 हा एकच नंबर आहे, एकच कॉलम आहे पूर्ण आणि 2 रोज. बरं, हेच येतं कशावरून बघा, इथंचा नंबर शोधायचा आहे a1x प्लस b1y झाला हा एलिमेंट, आणि दुसरा एलिमेंट a2x प्लस b2y. म्हणजे लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल जे दिले. आपण काय करतो ना, लेट आलेले नाही, लक्षात घ्या. आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल दिलेले आहेत, त्यांना आपण सायमल्टेनियसली सॉल्व्ह करतोय. सॉल्व्ह करण्यासाठी आपण मॅट्रिक्सचा वापर करणार आहे, म्हणून ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस मॅट्रिक्सला इथे अप्लाय करतो. यानं सॉल्व्ह करायचं. आपल्याला त्याची दुसऱ्या मेथड माहिती आहे, जे आपण 10वी पर्यंत बघितलं आहे, ग्राफिकल रिडक्शन, आपलं काय सबस्टिट्यूशन, एलिमेंटिंग कॉन्स्टंट बाय इक्वेटिंग कोएफिशिएंट वगैरे बघितलं ना आपण. आता मॅट्रिक्सचा वापर करायचा. मग आता हे असं लिहिलं ना, मग हा काय झालं रे, हा काय झालं, त्या इक्वेशन मधल्या कोएफिशिएंटचा मॅट्रिक्स, म्हणून याला काय म्हणतात, मॅट्रिक्स ऑफ कोएफिशिएंट. हा काय, मॅट्रिक्स ऑफ व्हेरिएबल किंवा व्हेरिएबल मॅट्रिक्स म्हणतात. मॅट्रिक्स ऑफ कॉन्स्टंट. तर एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, ते लोक मुद्दा इक्वेशन देताना कॉन्स्टंट लेफ्ट साइडला देतील, सगळे कॉन्स्टंट राईट साइडला पाठवायचे आणि मग त्याला आपण. तर दिलेल्या दोन इक्वेशनला मॅट्रिक्सचा वापर करून असं लिहिणं, याला म्हणतात रायटिंग गिवन लिनियर इक्वेशंस इन मॅट्रिक्स फॉर्म. हा दिलेल्या इक्वेशनला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये आपण लिखा है इसको. अब इसको और ढंग से लिखना है, तो ये क्या है, मैट्रिक्स ऑफ कोएफिशिएंट है ना, इसमें सारे x और y के कोएफिशिएंट आए हैं,
तो इसको उन्होंने डिनोट किया कैपिटल ए से, जनरल नोटेशन। वेरिएबल है इसके अंदर, तो इसको उन्होंने डिनोट किया कैपिटल एक्स से, और इसके अंदर कांस्टेंट है, उन्होंने इसको डिनोट किया बी से। तो ये बन गया आपका मैट्रिक्स फॉर्म। क्या बन गया ये? मैट्रिक्स फॉर्म। किसका मैट्रिक्स फॉर्म है ये? लीनियर इक्वेशंस का। इसमें ए क्या डिनोट कर रहा है? कोएफिशिएंट मैट्रिक्स, मैट्रिक्स ऑफ कोएफिशिएंट। एक्स क्या डिनोट कर रहा है? मैट्रिक्स ऑफ वेरिएबल। बी क्या डिनोट कर रहा है? मैट्रिक्स ऑफ कॉन्स्टेंट। तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा ज्या वेळेस लिनियर इक्वेशन्सला मॅट्रिक्सचा यूज करून सॉल्व्ह करायचा असेल त्या वेळेस तुम्ही काय करणार? पहिल्यांदा त्याला ह्या फॉर्म मध्ये आणणार। कळतंय? मग दिलेल्या इक्वेशन एकदा ह्या फॉर्म मध्ये आला, आता आपल्या समोर आला, टार्गेट काय असतं या दोघांना सॉल्व्ह करणं म्हणजे x आणि y ची व्हॅल्यू काढणं। या दोघांना सॉल्व्ह करणं म्हणजे काय? x आणि y ची व्हॅल्यू काढणं, बरोबर आहे? या दोघांना सॉल्व्ह करायचं म्हणजे x आणि y ची व्हॅल्यू काढायची आहे। तर तुम्हाला x आणि y ची व्हॅल्यू काढण्यासाठी याच्यामध्ये काय करणार तुम्ही? म्हणजे x मॅट्रिक्स फाइंड आउट करायचं आहे। मग काय करू शकतात तुम्ही? तर याची ठेवण बघा, तुमचा जो ax b आहे, तर तुम्ही याला रेड्यूस करू शकतात आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये। रेड्यूस रिडक्शन ऑफ a इन आइडेंटिटी मैट्रिक्स। और किसका यूज करेंगे बेटा? रो ट्रांसफॉर्मेशन। शाबाश बेटा, किसका यूज करेंगे? रो ट्रांसफॉर्मेशन। माझ झाल्यावर मी मला अर्थ घेणार आहे, ई साइड में अर्थ घेणार आहे। रिडक्शन ऑफ ए इन आइडेंटिटी मैट्रिक्स बाय रो ट्रांस ए समोर बाय रे बाय रो ट्रांसफॉर्मेशन। काही क्लिक होईल का? मी मगाशी काय बोललो होतो? तो ये इसको रिड्यूस कर रहे हैं आइडेंटिटी में। तो जब आप इसको रिड्यूस करेंगे आइडेंटिटी में, इसका इस्तेमाल किसके लिए करेंगे? किस चीज का वापर करेंगे इसको आइडेंटिटी बनाने के लिए? रो ट्रांसफॉर्मेशन। यूज किए रो ट्रांसफॉर्मेशन, इसको आइडेंटिटी बना दिया। मान लो बन गया i इंटू एक्स इज इक्वल टू, इसमें कुछ चेंजेस हुए हैं तो बी एन बोलता हूँ, बी न्यू, कुछ नया बन चुका है। तो i इंटू एक्स क्या होगा बेटा? एक्स इज इक्वल टू बी, जो भी है, न्यू का न्यू हो गया होगा। अब क्योंकि ये दो मैट्रिक्स इक्वल रहेंगे, अगर मान लो इधर x y है, सॉरी x और y है, तो इधर कुछ नंबर आएगा, जैसे मान लो 5 और 4 समझो ऐसा, तो x इज इक्वल टू 5, y इज इक्वल टू 4, ये आपका सॉल्यूशन मिल जाएगा। तो ये जो आपने ax इज इक्वल टू b को सॉल्व करने के लिए a को रिड्यूस किया है आइडेंटिटी मैट्रिक्स में, तो इस तरीके की मेथड को इस्तेमाल करके सॉल्व करने को कहा जाता है रिडक्शन मेथड। क्या कहते हैं? रिडक्शन मेथड। क्या कहेंगे बेटा? रिडक्शन मेथड। तो आपको बकायदा क्वेश्चन पूछा सकता है, सॉल्व द गिवन साइमल्टेनियसली, सॉल्व गिवन लीनियर इक्वेशन साइमल्टेनियसली बाय यूजिंग रिडक्शन मेथड। तब आपको उन इक्वेशंस को इस फॉर्म में लिखना होगा और उसको रिड्यूस करके ही उसका आंसर निकालना होगा। और दूसरा तरीका क्या है बेटा? कि इन्वर्जन मेथड होता है दूसरा। इन्वर्जन मेथड में आप क्या करते हो? इन्वर्जन मेथड में आप क्या करेंगे? तो आपके पास, आप दोनों मेथड में यहां तक का प्रोसेस सेम है, मैट्रिक्स फॉर्म में लिखने तक का प्रोसेस सेम है। एक बार आपने उसको मैट्रिक्स फॉर्म में लिख दिया, एक बार आपने उसको मैट्रिक्स फॉर्म में लिख दिया, तो फिर क्या करेंगे? ये तो आया आपके पास। अब सवाल अगेन वही है कि x के अंदर जो वेरिएबल्स है उनका वैल्यू हमें निकालना है। तो ये अड़थड़ा बन रहा है इधर, इस अड़थड़े को कैसे दूर करेंगे रे? आइडेंटिटी बना के कर दिया हमने, रिड्यूस कर दिया। अब हम कर सकते हैं कि इस a का इनवर्स निकालेंगे और मल्टीप्लाइंग pl ing असतं का y मल्टीप्लाइंग बाय a इनवर्स फ्रॉम both side लेफ्ट ऑफ LHS आणि RHS। कारण इथं कॉम्पिटिटिव्हनेस नसतो ना मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन मध्ये, त्याच्यामुळे लेफ्ट न मल्टिप्लाय करता राईट न करता हे सांगतो। इथं एक कुठे लेफ्टला आहे ना, राईट न करून जमन का? तर a इनवर्स न दोन्हीकडे मल्टिप्लाय करा, त्यासाठी a इनवर्स फाइंड आउट करावा लागेल। मग तो a इनवर्स काढण्यासाठी तुम्ही ऍडजॉइंट मेथड वापरा, नाहीतर रो ट्रान्सफॉर्मेशन वापरा। ते काय करायचं करा, फक्त a इनवर्स काढा, a इनवर्स काढून दोन्ही साइडला मल्टिप्लाय करा। आता तुम्ही लेफ्टला मल्टिप्लाय केले, a इनवर्स a into x is equal to a इनवर्स b,
राईट साईडला तुम्हाला या दोघांचं मल्टिप्लिकेशन करावं लागतं आणि लेफ्टला या दोघांचं काय होणार आय मध्ये कन्वर्जन होणार आणि यांचं मल्टिप्लिकेशन तुम्हाला काय भेटणार इकडे आय एक्स भेटणार आणि इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये काय भेटणार हे जे काही मल्टिप्लिकेशन येईल ते त्याच्यामध्ये तुम्ही व्हेरिएबलचं इक्वलिटी ऑफ टू मॅट्रिक्स नुसार x इज इक्वल टू काय y इज इक्वल टू काय z इज इक्वल टू काय ते लिहिणार तर x ची मल्टिपल व्हॅल्यूज पॉसिबल आहे का एकच येईल एकच येईल एकच येईल मल्टिपल कसे येऊ शकतात तुम्ही दोन लिनियर इक्वेशनला सॉल्व्ह करता त्याला युनिक सोल्युशन असेल ना आणि ज्यावेळेस व्हॅल्यू एक तर युनिक सोल्युशन असतं नाही तर लाईन कोइन्सिडेंट असतात इन्फायनाइट सोल्युशन असतं ते एकच इक्वेशन असतं कळतंय का सर a इनवर्स ऑफ d त्याचा आन्सर 2 * 1 मग 100% तुमच्या एक लक्षात घ्या ह्याच्यामध्ये तुमच्याकडे लेफ्ट साइडला एक्स वाय असेल इकडे काय नागानाच व्हायचं ते उद्या पण आन्सर मध्ये दोनच नंबर येणार असे ज्याच्यामध्ये x ह्याच्यासोबत इक्वेट होणार y ह्याच्यासोबत इक्वेट होणार बाय इक्वलिटी ऑफ टू मॅट्रिक्स जर x y z असेल तर 100% तीनच येणार कळतंय का हे तर 100% त्याला तर काही हे नाही कळतंय का बर मग आता हे झालं 2x2 मॅट्रिक्स साठी 3x3 मॅट्रिक्स आणि ह्या दोन मेथड काय आहेत तुम्हाला एक आहे रिडक्शन मेथड शेवटी लिहिलंय पण ही पूर्ण रिडक्शन मेथड म्हणजे इथे लिहिलं रिडक्शन मेथड रिडक्शन कारण इथपर्यंत दोन्ही मध्ये सेम आहे रिडक्शन मेथड इथपर्यंत दोन्ही मध्ये सेम आहे की नाही हो काय पण आता एक गंमत आहे का रिडक्शन मेथड आहे ही आता समजा 2 च्या ऐवजी 3 इक्वेशन असते 3 तर त्याचा फक्त मॅट्रिक्स फॉर्म कसा राहील ते सांगतो बाकी सगळं सेम राहणार आहे तर a1x b1y c1z d1 तीन इक्वेशन म्हणजे तीन व्हेरिएबल राहतील a2x b2y c2z d2 a3x b3y c3z d3 संपलं कोएफिशिएंट मॅट्रिक्स काय राहणार आहे a1 b1 c1 a2 b2 c2 a3 b3 c3 लक्षात काय ठेवणार कॉन्स्टंट चुकून त्यांनी मुद्दाम जर लेफ्टला दिला असेल सगळ्यांना राईटला पाठवायचा राईट साईडला लिहिणार श्रवण इथं काय येणार आहे x y z आणि इथं काय येणार d1 d2 d3 हे तुमचं झालं a x b सेम पुन्हा दोन्ही आलं लक्षात आलं हे ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस मध्ये रिडक्शन मेथड इन्व्हर्जन मेथड रिडक्शन मेथड इन्व्हर्जन मेथड मध्ये नवीन काही नाही कारण तुम्ही रेड्यूस करायचं म्हणलं तरी तुम्हाला रो ट्रान्सफॉर्मेशन माहिती पाहिजे तुम्ही ए इन्व्हर्स मल्टिप्लाय करायचं म्हणलं तरी तुम्हाला ए इन्व्हर्स काढता आलं पाहिजे म्हणजे जुनं सगळं नॉलेज पाहिजे कळतंय आलं लक्षात लिहायचे लिहा फास्ट लिहा काय नाहीच केले तुम्हाला नाही नाही लिहायचं तर विचार आता लक्षात घ्या हे जे आपण बघितले हे मेथड ऑफ इन्वर्जन एंड मेथड ऑफ रिडक्शन से आप 2x2 का मैट्रिक्स दो इक्वेशन दिए हैं तो उसको भी सॉल्व कर सकते हो 3 दिए हैं तो उसको भी कर सकते हो याच्यामध्ये सेम सगळं जुनच रिपीट होणार आहे याच्यामध्ये ठीक आहे रो कॉलम रो ट्रान्सफॉर्मेशन किंवा मग इन्व्हर्स काढून मल्टिप्लाय करणं चला बघा एक्सरसाइज 2.3 मध्ये क्वेश्चन नंबर 1 मध्ये त्यांनी समोरून तुम्हाला विचारले काय विचारले की सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय इन्व्हर्जन मेथड आता त्यांनी स्वतः जर मेथड कोणती वापरायची हे सांगितलं असेल तर आपल्या त्याच्यामध्ये नाविलाज होऊन जातं कळते का त्यांनी स्वतः काय म्हटलं इन्व्हर्जन मेथडचा वापर करा आणि दिलेले इक्वेशन सॉल्व करा चला कोणतं घ्यायचं इक्वेशन सर तिसरं घेऊया तिसऱ्यामध्ये 2x 6y 8 आणि x 3y 5 ठीक आहे बरोबर आहे मग आता मला सांगा तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा याला तुम्हाला इन्व्हर्जन मेथड सॉल्व करायचं आहे तर फर्स्ट वी राइट गिवन इक्वेशंस इन मॅट्रिक्स फॉर्म ठीक आहे सो मॅट्रिक्स फॉर्म बोर्ड मध्ये विचारलं तर कसं मॅट्रिक्स फॉर्म फॉर गिवन इक्वेशंस इज काय लिहिणार आहे सगळ्यात पहिले एक तर पहिले पाहायचं कॉन्स्टंट राईट हँड साइडला आहेत का आहेत x च्या कोएफिशिएंटच्या खाली x चा कोएफिशिएंट y च्या कोएफिशिएंटच्या खाली y चा कोएफिशिएंट पहिल्या इक्वेशनचे x y चे कोएफिशिएंट 2 6 1 3
व्हेरिएबल x आणि y Y. आणि हे येणार 8 8 by 5. 8 by 5 ने 8 5. तर मॅट्रिक्स फॉर्म काय झाला रे ax इज इक्वल टू b. तुम्हाला हे इथं सांगावं लागेल की तुम्ही जे हे लिहिले वेअर a म्हणजे काय तर 2 6 1 3, x म्हणजे काय x y आणि b म्हणजे काय 8 5. हे असं लिहावं लागेल ना बोर्डात. आता तुम्हाला मेथड ऑफ इन्व्हर्जन काढायला वापरायला सांगितली. याला इक्वेशन 1 म्हणून देऊया. मग पहिल्यांदा तुम्हाला a चा काय करावं लागेल रे इन्व्हर्स काढावं लागेल. मग आता हे काय सीडीची मेथड नाही की लगेच आपण इकडले इकडे तिकडे पाठवलं की इन्व्हर्स निघाला. तुम्हाला काहीतरी मेथड वापरून हे इन्व्हर्स काढावं लागेल. कळतंय का कळतंय का मग इन्व्हर्स काढण्यासाठी एक तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही रो कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरू शकता किंवा ऍडजॉइंट वापरू शकता. काय करायचं समजा इन्व्हर्स टू फाइंड A inverse we proceed as follows. आपण A inverse पहिले काढून घेणार. मग काय केलं रे आपण M11 काढलं. M11 काय आहे रे हे आपला A इथे M11 काय 3, M12 काय 1, M21 काय 6 आणि M22 काय 2. याच्यानुसार A11 काय येईल 3, A12 A21 -6 आणि A22 -2. Therefore matrix of cofactor काय लिहिणार 3 -1 -6 2. Therefore adjoint of A is 3 -1 को 3 -1 कॉलम में लिखेंगे -6 2 को कॉलम में लिखेंगे. ठीक है हाँ सर. मान्य है. हाँ हो सर. चला adjoint of A निघाला मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर निघाला. adjoint of A आला. आता इन्व्हर्स काढायचं तर डिटरमिनंट ऑफ A काय येईल रे A कुठे गेलं ते त्याचं डिटरमिनंट काय येईल 3 2 6 झिरो आहे सर त्याचा डिटर्मिनंट झिरो आहे. हाँ सर. अरे मी बरोबर घेतलेलं आहे सर. 2 6 बरोबर 1 सर. 3 सर आपण तिसरं करतोय ना 8 5. तिसरं करतोय सर आपण. अरे यार एवढं करायची गरज नव्हती. पहिले आपण सरळ डिटरमिनंट ऑफ A काढला असता ना 0. does not exist here. A inverse does not exist, hence x and y do not exist. म्हणजे काही लाईन्स असतात ना ज्या पॅरलल असतात सॉरी हा पॅरलल असतात त्यांना सोल्युशन नसतं ना. तर ह्या कशा लाईन आहे पॅरलल आहे. कळते. अरे बरोबर आहे ना ह्याला 2 ने मल्टिप्लाय करा हे इक्वेशन भेटणार आहे. इसको 2 से मल्टीप्लाई कर दो ये इक्वेशन एक ही तो लाइन की इक्वेशन सर है. उसका स्लोप ही नहीं करा तो स्लोप सेम आ रहा होगा. हो ना तो पैरेलल लाइन है ना वो. पैरेलल लाइंस को सॉल्यूशन नहीं होता आपको पता है. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन होना चाहिए. कहते हैं का मेहनत वाया गेली आपली. सर असंच राहू द्या. सेकंड क्वेश्चन करा आणि ते व्हॅल्यूज नाही बरं जाऊ दे. तुम्हाला कळलं का आपण काय करणार होतो A इन्व्हर्स जो आपण काढलेला होता त्याने इकडे मल्टिप्लाय करणार होतो. मग इकडे मल्टिप्लाय झाल्याने तिथे x येणार होतं आणि A इन्व्हर्स इनटू b चं काहीतरी आलं असतं. ते मल्टिप्लिकेशन तर करता येईल ना तुम्हाला. कोण म्हणलं तर तिसरं घ्या. सर सिंपल होता म्हणून. सर आपण आयडेंटिफिकेशन म्हणू शकतो का की A इन्व्हर्स इक्वल टू मायनस टू समजा x plus y is equal to 4. 2x minus y is equal to 1 1 2 2 minus minus 1 4 4 5 1 1 2 minus 1 4 5 चला m11 m11 minus 1 minus 1 minus 1 minus 1 1 2 1 1 सर ते minus 2
करना -1 -2 -4 आता डिटरमिनंट ऑफ ए -3 -3 -3 which is not equal to 0 झालं now A inverse therefore A inverse is equal to काय 1 upon determinant of A into adjoint of A असतं ना which is nothing but 1 upon 3 म्हणजे -1/3 असं लिहू शकतो मी -1/3 आणि adjoint of A काय आलं रे -1 -1 -2 सर ते मायनस बाहेर करून 1/3 सर ते डिटर्मिनंट मॉडच्या आत असतं ना तर आपण 3 ने लिहू शकतो का डायरेक्ट मोडच्या आतमध्ये सॉरी मॉड बघितलं अरे भाई वो मॉड नहीं होता वो डिटरमिनेंट का साइन है ए तो ए इनवर्स आ गया अब देखो ऐसा है कि आपको ए इनवर्स से मल्टीप्लाई करना है इसको अंदर रख के इसको बाहर रख के कोई फायदा है क्या अंदर ले लो तो इसको अंदर ले जाके मल्टीप्लाई करेंगे तो ए इनवर्स आपको मिलेगा 1/3 1/3 2/3 -1/3 ठीक है हाँ सर और अब आप करेंगे इसको मल्टीप्लाइंग बाय ए इनवर्स फ्रॉम लेफ्ट ऑफ इक्वेशन 1 तो आपको क्या मिलेगा ए इनवर्स इनटू ए एक्स इज इक्वल टू ए इनवर्स इनटू बी तो ये तो आए आने वाला है तो इसका तो किस्सा खत्म है ये एक्स रहेगा और इधर क्या करना है ए इनवर्स मतलब 1/3 1/3 2/3 -1/3 इनटू बी बी का मतलब 4/5 4 and 5 ठीक आहे आता एक लक्षात घ्या इथं तुम्हाला पाहिजे तर कन्व्हिनियन्ससाठी आपण 1/3 ला बाहेर काढू शकतो ना पुन्हा मल्टिप्लाय करू शकतो बाहेर काढून घेऊ. हा तर बाहेर काढून घेऊ म्हणजे कसं जरा सोपं जाईल 1 1 2 -1 4 आणि 5 आता हे मल्टिप्लिकेशन कसं होईल रे 1 into 4 4 plus 1 into 5 5 2 into 4 8 -1 into 5 -2 म्हणजे काय होईल 1/3 9 9 आणि तीन 3 आता या 1/3 आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर 3 आणि 1 येईल हाँ सर. आणि राईटला काय आहे तुमच्याकडे लेफ्टला काय आहे x आणि y म्हणजे x ची व्हॅल्यू काय आली रे x is equal to 3 and y is equal to 1 x is equal to 3 and y is equal to 1 या इक्वेशन मध्ये टाकून पहा बरोबर आहे का 3 + 1 4 3 × 6 -1 5 बरोबर आहे आपला आन्सर यस सर. कळलं का यस सर. ही मेथड ऑफ इन्व्हर्जन आहे मेथड ऑफ रिडक्शन सोपी आहे का माहिती का मेथड ऑफ इन्व्हर्जन मध्ये पहिले आपल्याला इन्व्हर्स काढावं लागतो पुन्हा मल्टिप्लिकेशन करावं लागतं राईट हँड साइड मध्ये रिडक्शन मध्ये काय आहे रो ट्रान्सफॉर्मेशन ज्याचा हातखंडा चांगला आहे खटाखट रिडक्शन केलं म्हणजे संपला येईल लक्षात राहील हा हो सर. येईल ना करता लक्षात मेथड ऑफ इन्व्हर्जन कळले रे इन्व्हर्स मल्टिप्लाय करायचं दोन्ही साइड लेफ्ट ना मात्र मिटून टाकू मग आता तुम्ही नंतर सॉल्व करणारच ना फोटो का हा? काय आता लिहिता फोटो काढा ना नंतर करू शकतो तुम्ही रुपये लिहायचे हे मेथड ऑफ इन्व्हर्जन कळालं का रे आणि 3/3 मध्ये सेम 3/3 मध्ये काही फरक आहे का 3/3 च्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढावं लागेल मल्टिप्लाय करावं लागेल कळतंय का जसं 2/2 मध्ये केलं तसं 3/3 मध्ये करता येईल अरे हो म्हणा आणि तुम्हाला घरी जाऊन सगळे मिसलेनियस मधले क्वेश्चन सोडवायचे लक्षात येते का प्रॅक्टिस साठी दिलेले तर तुमच्या डोक्यामध्ये मेथड व्यवस्थित लक्षात बसणार आहे कळते आता रिडक्शन मेथड म्हटलेत ना मोठा घेऊ का 3/3 चा मॅट्रिक्स एक्सरसाइज मध्ये 2/2 चा दिलाय क्वेश्चन नंबर 2 मध्ये आणि नंतर वर्ड प्रॉब्लेम दिलेले काय वर्ड प्रॉब्लेम दिले चला वर्ड प्रॉब्लेम करूया हा वर्ड प्रॉब्लेमचा किस्सा माहिती आहे तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम मध्ये काय करतात पहिले इक्वेशन फॉर्म करतात काय म्हटलेले द कॉस्ट ऑफ 4 पेन्सिल्स 3 पेन्स अँड 2 इरेजर्स इज 60 कॉस्ट ऑफ
4 pencils, 3 pens, is 60 rupees. हे बेटा cost of 2 pencils, 4 pens. काय मूर्ख बोलत आहे तुम्ही? त्यांनी काहीतरी दिले किंमत द्यायची त्याच्यावर चर्चा करत बसले. किती रुपयाचं पेन, किती रुपयाचं पेन्सिल. आले कुणी घेतले. स्वस्त आहे, महाग आहे, रिजनेबल आहे. 2 pencils. Whereas the cost of 6 pencils, 2 pens and 3 erasers is 70. Find the cost of each item by using matrices. Find the cost of each item. काय फाइंड करायचं आहे रे? कॉस्ट ऑफ each item म्हणजे पेन्सिलची कॉस्ट, रबरची कॉस्ट आणि पेनाची कॉस्ट. फाइंड आउट काय करायचंय ते तुमचं व्हेरिएबल असतं, लक्षात घ्या. हे कळतंय का? तुम्ही काय म्हणणार? लेट कॉस्ट ऑफ पेन्सिल, पेन and rubber is XYZ. rubber मतलब इरेजर B X Y and Z respectively. कळतंय का? आणि मग जर पेन्सिलची किंमत 1 रुपये तर बेटा 4 पेन्सिलची किंमत किती? 3 पेनची किंमत, 2 इरेजरची किंमत आणि त्या सगळ्या ते सगळे किती भेटायचे? 7 रुपये. पुन्हा 2x plus 4y plus 6z is equals to 90. 6x plus 2y रे 10-15 मिनिटांसाठी घालणार बोललो असतो आपण. ए क्या इसको हमें मैट्रिक्स फॉर्म में लिखना होगा. तिथे म्हणते बरं आहे, काही प्रॉब्लेम नाही, चालतं. तिला म्हणते मी पुढे काय करायचं जायचे. अरे भाई इसको मैट्रिक्स फॉर्म में लिखेंगे. मैट्रिक्स फॉर्म में आपका कोएफिशिएंट का मैट्रिक्स क्या आएगा? 4 3 2 4 6. अरे काय तुला भाग पाडायची गरज आहे मोबाईलच्या पहिले बेंचवर बसून बरं काय भाग पाड ते नरवडे बी एका काय 4 3 2 2 4 6 6 2 3 XYZ 7 9 70. अरे बरोबर आहे. आपण 12 पेक्षा जास्त घेऊ बी नाही शकत. कुठे येतील ना आता 11. सर बाहेर करेन अरे राहतील तयारी आलो सर पण असं बी आलं तर 12 चालू करतो. त्याच्यात ते नाही पण असं म्हणतोय मी. हा नाही बस तसं काय बसल्यावर काही नाही, लक्ष द्या. लक्षात घ्या. आता आपल्याला हे बघा याच्यामध्ये त्यांनी काय आपल्याला सांगितलेलं नाही. त्यांनी काय म्हटलं फक्त मॅट्रिक्स मेथडनं सॉल्व्ह करा. मग आता आपण इन्व्हर्जन मेथड बघितली आहे. मग जर हा माझ्यासाठी ए असेल, हा x आहे आणि हा b आहे, तर मी इथं काय करणार आहे? रिडक्शन मेथड अप्लाय करणार आहे. कारण इन्व्हर्जन करायची तर तुम्हाला माहिती प्रोसेस, तुम्हाला याचा इन्व्हर्स काढायचा वगैरे वगैरे. मग आता मी काय करणार? सर इथं रूल ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करणार. आता गणितले तगडे आले हो ठीक आहे. खतरनाक काय डिवाइड पण नाही करू शकत क्वेश्चन. नाही आता आपल्याला इथं 1 आणायचंय. कळतंय? पुढं इथं तर कसं 1 आणणार? डिवाइड करायचं जास्त सर डिवाइड करू नका जाऊ दे. काही कमी जास्त राहतो. डिवाइड शिवाय पर्याय करेन. नाही तसं ऍड करून मी करू शकतो. Add नसतं. नाही ते R3 हा तसं करणं सोपं जाऊ शकतं. पण डिवाइड केलं बघा ना समजेल. सर जर 4 ला 2 ने डिवाइड केलं नंतर केलं आपण त्याला म्हणणार सातच करतो ना, 0 divide ना करतो. 8 0 आपल्याला तर होणार नाही ना फोर्स लागेल.
विरुद्ध काय फायदा होतो चल जरा थोडं कॅल्क्युलेशन वाढतील हा R1 चेंजेस टू 1/4 R1 तर काय भेटेल रे 1 3/4 1/2 ठीक आहे 2 4 6 6 2 3 कशात सॉल्व करायचं कॉलम का रो न करायचंय कॉलम कशी करणार आहे x is equals to x by पहिल्या रोला कशा डिवाइड केलं असं 4 न 20 नाही 15 90 70 हे इथे कन्फ्युज नको होऊ द्या पहिली रो आहे ही बारकीशी हा सर पहिल्या रोला तुम्ही 4 ने डिवाइड केले ना तर इथं 60 ला फक्त 4 ने डिवाइड केलं बाकी दोघं असेल तसे कळतंय का हो सर अरे यार आता थोडंसं आपण आणखी सोपं करा याला आपण लिहू शकतो ना इथं 1 करू शकतो ना हा सर याला 2 ने डिवाइड केलं तर हे काय होईल x 2y 3z इक्वल्स टू 30 काय 45 हे थोडंसं असं लक्ष द्यायचं बरं का थोडं करता येत असं झालं इथंच खेळ संपला हे करायची गरज नाही थोडं सोपं होईल आणखी काय यानं बी आला असता आन्सर तर मोठं झालं असतं मी सांगतो 4 3 2 बरोबर आहे 1 2 3 1 2 3 बरोबर आहे आणि इथं 60 45 ठीक आहे झालं इथं R1 R2 मध्ये चेंज करूया हा तर 1 2 3 4 3 6 2 3 x दशात कसं 45 आणि 60 70 आता हे दोघं 0 बनवणार कळतंय हे दोघं 0 बनायला R2 -4 R1 R2 चेंज टू R2 4 R1 R3 चेंजेस टू R3 6 R1 म्हणजे काय भेटेल रे चला हे सगळं करा हे सगळं केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट फायनल सांगतो तुम्हाला माहिती आहे कसं करायचं काय 1 0 पास अरे याच्यामध्ये एक सोपी पद्धत अरे थांबा याला खूप युनिट मॅट्रिक्स का बनवतोय आपण हे बघा तुमच्याकडे 3 अननोन आहेत ना 3 अननोन आहेत हे बघा याला तिघांना तशात तसं राहू द्या याला 0 बनवा याला 0 आणि याला 0 बनवा म्हणजे एक तर अप्पर ट्रायंग्युलर नाही तर लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स बनवतो पूर्ण आयडेंटिटी नाही बनवत बसायचं लक्षात घ्या हा याला पूर्ण आयडेंटिटी बनवायची गरज आहे का अप्पर ट्रायंग्युलर नाही तर लोअर ट्रायंग्युलर बनवून टाका कारण हे बघा होणार काय आहे मी तुम्हाला सांगतो चला हे करू आपण ते करायचं 1 2 3 हां हे R2 4 R1 हे 0 होणार आहे हे 0 होणार आहे R2 4 R1 4 R1 4 दुने 8 तिघात 8 गेले -5 4 3 12 4 3 12 -10 ठीक आहे इथं R3 6 R1 R3 6 R1 साइड 12 -10 साइड 18 3 गेले 15 45 असेल तसं R2 4 R1 R2 60 -4 2 4 R1 म्हणजे 60 4 16 4 180 -120 त्याच्यानंतर R3 -6 R1 70 180 200 बरोबर आहे ना हा सॉरी -200 ठीक आहे आता इकडे लक्षात घ्या ह्या 3 रो मध्ये हे इथं 1 आणलेले हे 0 0 झाले आता डायरेक्ट याला 0 आणण्याबद्दल विचार केला तरी बी आपला विषय संपून जातो कळतंय का आणि त्याच्यासाठी याला 1 बनवत बसू नका याला 1 बनवता येऊ शकतं सर एक काम करू शकतो पण हे सरळ इथं ह्याचं चेंज आणायचं आणि याला 0 बनवायचे काय करणार सरळ R3 चेंजेस टू आणि याला R2 सोबत लावून द्या हे ऐकून घे शांत बस हे ह्या फक्त हे 3 जण 0 आणायचे मग R3 चेंजेस टू काय करणार आपण R3 -10 प्लस 2 R2 खतम याला 2 ने मल्टिप्लाय केलं आणि प्लस ने मायनस करावं लागेल -2 -5 -10 खतम मग आता काय होईल रे हां सांगा R3 मधून 1 2 3 जसं तसं 0 -5 -10 जसं तसं हा 0 राहणार आहे हा 0 होणार आहे आणि इकडे काय होणार आहे -15 -2 टाइम्स ऑफ -10 तर ही 5 हे 5 हे XYZ आणि इकडं 45 -120 आणि -200 साठी काय करणार तुम्ही -200 R3 म्हणजे -2 टाइम्स ऑफ R2 म्हणजे -120 म्हणजे -200 प्लस 40 किती आलं ते 40 आलं लक्षात
हो सर. पण आता याची किंमत बघा. हे झालेलं आहे. एक लक्षात ठेवा, रिडक्शन मेथड मध्ये तुम्हाला पूर्ण मॅट्रिक्सला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायची गरज नाही. 2x2 मध्ये तर लय सोपं आहे. असं असतं ना आपल्याजवळ, तर याला 1 बनवा याला 0 बनवा, हे दोघं काही राहू दे, काही फरक नाही पडत. झालं, काम खतम होतं. कसं काय खतम होतं आता इथं लक्षात घ्या तुम्ही काय होईल. आता तुम्ही हे असं केलेलं आहे ना, आता लेफ्ट हँड साइडचं मल्टिप्लिकेशन करा. लेफ्ट हँड साइडचं मल्टिप्लिकेशन काय होतं रे? हां, लेफ्ट हँड साइडचं मल्टिप्लिकेशन सांगा. 1x + 2y + 3z. त्याच्यानंतर 0x लिहायची गरज नाही, -5y + -10z -10z आणि 5z आणि this is equals to xy z. xy z. सॉरी xy z का? अरे अरे भाई 45 -120 -1. आता इक्वालिटी ऑफ मॅट्रिसेस नुसार काय होईल? This equation is equals to 45 -5y -10z is equals to -120 and 5z is equals to 40. आता कळलं का? z ची व्हॅल्यू काय भेटणार? 8. याला 5 ने डिवाइड करून त्याला छोटा बनवा. -5 ने डिवाइड करा. चला y + 2z आणि 18 पॉझिटिव्ह. बघा याचे z ची व्हॅल्यू ठेवा. 8 2 16 24 8 16 गेले 8 होते. आता y भेटले, z भेटले, x ची व्हॅल्यू काढायची. पहिले इक्वेशन वापरा. x + 2 टाइम्स ऑफ y 8 + 3 टाइम्स ऑफ y पण येणार आणि z पण येणार ते काय? 45. 8 3 24 आणि 8 3 16. 24 आणि 16 40. 8 मध्ये 40. 5 रुपयाची पेन्सिल 8 रुपयाची इरेजर आणि 8 रुपयाचं पेन. हे महाग इरेजर आहे. लय महाग आहे. इरेजर लय महाग आहे. इरेजर खूप महाग इरेजर लय आहे. महाग आहे. ए प्रेमाची गोष्ट बोललेली आहे. लक्षात घ्या तुम्हाला रिडक्शन मेथड आणि इन्व्हर्जन मेथड मध्ये रिडक्शन का सोपी आहे? कारण रिडक्शन मध्ये 3x3 चा मॅट्रिक्स असेल तर बेटा फक्त ह्या ट्रायंगलला 0 बनवायचा, म्हणजे इथलचा एलिमेंट 0 बनवायचा आहे. बाकी हा 1 बनवून हा 0 0 बनवा आणि याला डायरेक्ट 0 बनवा. याच्यासोबत एक करूया. याच्यामुळे काय होईल? 3 व्हेरिएबल 2 व्हेरिएबल आणि एका व्हेरिएबल मधलं इक्वेशन भेटेल, व्हॅल्यू निघतील. म्हणून मेथड ऑफ इन्व्हर्जन मध्ये तर कार्यक्रमच होते. डायरेक्ट इन्व्हर्स काढा पुन्हा मल्टिप्लिकेशन होते. म्हणून जर म्हणले नसतील ना तर सरळ सरळ रिडक्शन मेथडच वापरायची. वर्ड प्रॉब्लेम कळाला, उरलेले 2 वर्ड प्रॉब्लेम आणि उरलेले प्रॉब्लेम तुम्हाला सोडवायचे. उद्याच्याला ओझरतं दर्शन देईल मी तुम्हाला मिसलेनियसचं. त्याच्यामध्ये काही विशेष असेल तर त्याच्याविषयी बोलन, नसेल तर तुम्हाला मी काम सांगेल आणि पुढचा टॉपिक आपण लगेच स्टार्ट करू. त्याच्याला ट्रिग्नोमेट्रिक टार्गेट फंक्शन. नाही घेणार. अरे टार्गेट घ्यायचे ना. चलो कल के दिन टारगेट लेंगे. टारगेट आपके क्वेश्चन बेटा देर सवेर आपको मिल जाएंगे. जो चल रहा है उसको अच्छे से सॉल्व करो. आपने मेरे को दिए हैं वो मैं आपको बताऊंगा. वो मुझे देखने पड़ेंगे कि अगर उसके सॉल्यूशन दिए तो उसी से देखने के लिए बोलूंगा, बताऊंगा मैं आपको. चलिए बेटा हाँ बेटा कल मिलते हैं.